आज आपण एक ऐतिहासिक गावाला भेट देणार आहोत आणि हे जे ऐतिहासिक गाव आहे ते आहे गिरवली. गिरवली हे जोड गाव आहे. गिरवली आपेट आणि गिरवली बावणे या गावामध्ये एक ऐतिहासिक वासी वास्तू आहे आणि ती म्हणजे सरदार नाईक बावणे यांची गडी. अत्यंत सुंदर अशी ही वास्तू आहे आणि मध्ययुगीन काळातील जी गडी आहे तर या गडीची माहिती आपण आज घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मी माणिकराव माधवराव नाईक बावणे, सरदार जानोजीराव नाईक बावणे यांचा वंशज, 8वा वंशज. या गडीची रचना अशी आहे की आपेट आणि बावणे गिरोली दोन्ही गावाला एकत्र करणारे साधारणतः 15 बुरुजाचा राऊंड या गावाला आहे. तटबंदी तटबंदी हम्म. नंबर 2 ची जी तटबंदी आहे ती गडीच्या भोवतीची तटबंदी आहे. हे साधारणतः 9 बुरुजाची आहे आणि गडी जी आहे ती 4 बुरुजाची आहे. गडीची रचना जी आहे ते शिवाजी महाराजांच्या काळात जसं गोमुखी रचना असायची किल्ल्याची, संरक्षणाच्या दृष्टीनं बांधकाम केलेली, त्याच पद्धतीची ह्या गडीची रचना आहे. सुरुवातीलाच सांगतो की आमचे जे पूर्वज होते तर ते कवी मनाचे होते. कविता रूपाने त्यांनी लिहून ठेवले की आम्ही कोण आहोत आणि इथं कसे आलो. ते गिरवलीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की सांबामध्ये येऊन स्थिरावलो. शाहू महाराजांची ज्या दिवशी औरंगजेबाकडून सुटका झाली, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांचा जो मुलगा होता मुअज्जम, त्यांनी शाहू महाराजांना सोडल्यानंतर शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी जे जवळचे वतनदार जमीनदार होते, जवळचे लोक होते, असे वतना आणि जहागिऱ्या त्यांना दिल्या. आम्हाला देत असताना बाळाजी विश्वनाथांनी महाराजांची बॉर्डर कशी सेफ राहील या पद्धतीनं वतन आणि जहागिऱ्या दिल्या. बावणे सरदारांना त्यांनी वतन आम्हाला तांदूळजाचं दिलं. पण पूर्वज हे धार्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळं त्यांनी महाराजाला विनंती केली की महाराज, आम्हाला देवाच्या सानिध्यात राहायचं, आम्हाला गिरवलीची जागीर द्या. गिरवलीचा आग्रह कशा करता असं म्हणल्यानंतर आमच्या पूर्वजांनी व्यंकटराव नाईक बावणे यांनी सांगितलं, आम्हाला देवाच्या सानिध्यात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक परळी वैद्यनाथ आणि 3.5 शक्तिपीठापैकी एक अंबेजोगाईची योगेश्वरी माता, या दोघांच्या मध्ये आम्हाला उर्वरित आयुष्य घालवायचं आहे. गिरवलीचा जे उल्लेख केलाय त्यांनी सांबामध्ये स्थिरावलो. साम आणि आम या सांबामध्ये आम्ही स्थिरावलो असा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. मग दक्षिणेतील जेवढ्या लढाया झाल्या त्याच्यामध्ये सगळ्या लढायांमध्ये बावण्यांनी सहभाग घेतला आणि शाहू महाराजांच्या बाजूनं शेवटपर्यंत पूर्ण निजामाचा एरिया असताना शाहू महाराजाशी एकनिष्ठ राहिले. मराठवाड्याच्या बहुसंख्य हे वतनदार जमीनदार ज्यावेळेस निजामाकडे होते त्यावेळेस बावणे छत्रपती शाहू महाराजाकडेच राहिले आणि शाहू महाराजांनीच आम्हाला या ठिकाणी विश्वासू म्हणून आणलेलं होतं आणि त्या विश्वासासाठी शेवटपर्यंत महाराजांच्या सोबतच राहिले. हे तुमचं मेन प्रवेशद्वार आहे. जी. आता इथले दरवाजे कुठे गेले ते? हे दरवाजे आता अशा मोडलेले, मोडकळी सारे. हा. वास्तविक पाहता इथं एक छोटा दरवाजा होता, हा. असे 2 दरवाजे लागत होते. तर त्याच्या खानाखुणा आपल्याला आणखी दिसत आहेत की आगळ आहे. डबल लॉकिंग सिस्टम असायची पूर्वी, ती तुम्हाला आगळ दिसतंय. ही भिंतीमध्ये असलेली खोबणी आहे आणि याच्यामध्ये जाडसर असं लाकडाचा जो ओंडका असायचा तो दरवाजा लावल्यानंतर त्याच्या पाठीमागे आगळ लावली जायची. म्हणजे किती धक्का दिला मग दरवाजाला, दरवाजा मोडायचा नाही. त्याला दिंडी दरवाजा सुद्धा होता. संध्याकाळी जर कोणी उशिरा माणूस आला तर मुख्य दरवाजा उघडला जात नसे, त्यावेळेस त्या दिंडी दरवाजावर आपल्याला यावं लागायचं. दरवाजाला जिथं बसवला जाईल तिथं असा हा दगडी तुम्हाला दिसते खाच, या दगडी खाचीमध्ये तो दरवाजा फिट केला जाईल. प्रत्येक जे मोठे वाडे होते, किल्ले होते, गड्या होत्या, या प्रवेशद्वाराच्या वर नगारखाना असायचा. तिथं मला दिसत नाही. आता उतरलेला आहे तो. हा. थोडा मोडकळीस आल्यामुळे तो कमी केलेला आहे. कमी केलाय. हा. म्हणजे काढून टाकलाय. हा, काढून पण पूर्वी होता. होतो. तुम्ही पाहिलेला आहे? हो हो. बरं. तर ह्या 2 देवड्या आहेत बाजूला, डाव्या आणि उजव्या बाजूला, आणि इथं काहीतरी तुम्ही म्हणत होते रूम्स होते. अंडरग्राऊंड रूम आहे. म्हणजे या बुरुजामध्ये रूम आहे, या बुरुजात रूम आहे. बर. मग हे तुमचे सुरुवातीचे हे 2 बुरुज आहेत का? हे हा, 2 बुरुज आहेत समोरचे. ही एक बुरुज या आहे. बुरुजामध्ये रूम आहे एक. हा, या बुरुजामध्ये. हा, वेपन वगैरे ठेवणारी. बर. हे आता दरवाजा बंद केलेला आहे. बर. आणि ही एक बुरुज आहे ना? हे बुरुज आहे. हा, हे 2 बुरुज आहेत. तर आता आपण प्रवेशद्वारातून मध्ये जाऊ. हो जी. त्यानंतर आपल्याला समोर जे दिसते बघा किती मोठी भिंत आहे. आता ही बाजूचं बांधकाम ही जरा नवीन आहे. हे नवीन बांधकाम. भिंत पहा तुम्ही. हा. आणि तुम्ही सांगत होते की ही घडीव दगडाची नाही. नाही, बघा ना, एकही दगड याच्यात घाललेला नाही. हा. जसा येईल तसा बसवलेला आहे. हा.
आणि आता भूकंप झाला, त्या भूकंपामध्ये एक पण दगड खाली आला नाही. वरचे जे 10 फूट आहेत हा. हे मातीचे आहेत. 4 बुरुज आहेत गडीला. हा. तर हे समोरचा एक बुरुज दिसतोय आणि हा एक बुरुज दिसतोय तुम्हाला या बाजूला. हा. आता हे आपण उभा आहे ती पश्चिम बाजू आहे ना ही? ही पश्चिम बाजू हा, आहे. पश्चिम बाजूला मेन दरवाजा आहे तुमचा. मेन दरवाजा आहे. हा. बर. आणि तुम्ही सांगत होते की शत्रूमध्ये आल्यानंतर त्याला कुणीकडे जावं हे कळत होतं. हा, इथं जर 5 मिनिट जर इथं थांबला हा. की दरवाजा वरी जाण्यासाठी उजवीकडे आहे की डावीकडे आहे हा. हा विचार करेपर्यंत त्याच्यावर सगळ्या बाजूने एमिंग होते वरून. हा, म्हणजे त्या भिंतीला तुम्ही हे जे छिद्र आहेत ना, ठेवले ते छिद्र ह्याच्यात ते छिद्र ठेवले ते खापराचे ते हे सोडलेले आहेत बघा त्याच्यात. छिद्र दिसतात ते, त्याला जंग्या म्हणतात. छिद्र, हा, जंग्या म्हणायचं त्याला. हा. आता हे वरचे जे मातीचं काम आहे हा. ना, त्याच्यामध्ये ते खापराचे दिसतात बघा. हा. आणि ते ऑल डायरेक्शन मध्ये आहेत. हा. समोर आहे, बाजूला आहे, या बाजूला दिशा आहे. वेगवेगळ्या आता. सगळे ऑल आता डायरेक्शन मध्ये आलो आपण. हा. आता पुढे जायचं. आणि दरवाजा इकडे आहे वरी जाण्यासाठी. इकडे ह्या बाजूला आहे. वरी बाजू पश्चिमेकडे मेन दरवाजा आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला तुम्ही वळले हो. तर तुम्हाला वर जाण्यासाठी वर जाण्यासाठी दुसरा दरवाजा. दुसरा दरवाजा. हा. किती दरवाजे आहेत तिथं? वर जाण्यासाठी एक दरवाजा आहे, एक आहे. पण छोटा आहे तो. हा. हा. त्याच्यातून जास्त लोकांना मध्ये जाता येत नाही. एक हा. किंवा दोनच लोक जाऊ शकतात. बर. आणि ते 1-2 लोक गेले तर त्यांना ते हे करण्यासाठी अडवण्यासाठी सुद्धा व्यवस्था केली आता आहे. हा जो वाडा आहे ते जुना आहे का नवीन? नवीनच बांधलेले हे. हा? प्रत्यक्षात आम्ही वरी राहत होतो पहिले. हा. नंतर खाली आले. हा, नंतर खाली आलो. पुढे मोडकडे सरानंतर खाली आला असा. हा. तर हे पहा तुम्ही माझ्या उजव्या बाजूला किती टोले जंग असा बुरुज आहे. हे तुम्ही पहा की कुठलाही घडीव दगड नाही. ज्या आकाराचा दगड आहे तो चुना आणि पाचर लावून, दगडाचीच पाचर लावून ही बॅलन्स केलेला आहे. बॅलन्स केलेला आहे. एकदम आणखी तुम्हाला चुना दिसतो. ह्या हे चुना आहे आणि ही पाचर दिसते बघा. हा. म्हणजे अशी लेवल केलेली, म्हणजे किती बघा कसलंही दगड हा. कसे येईल तसे बसवले. कारागीर किती उत्कृष्ट होते आणि त्याला बॅलन्सचं, इमारतीच्या बॅलन्सचं किती ज्ञान होतं याच्यावर आपल्याला लक्षात येतं. चिंचोळी वाट आहे ही, आहे ना? हो हो. चिंचोळी वाटेमधून आपण आता दुसऱ्या दरवाजाकडे चाललो आहोत. कुठल्याही गडीचा किंवा किल्ल्याचा दरवाजा एकदम समोर नसायचा. यांनी सांगितलं गोमुखी. हो. आणि मेन दरवाजा हातीने तोडू नये म्हणून त्या दरवाजाला खिळे पण असायचे. तुमच्या दरवाजाला होते का? होते होते. ही त्याचं दुसरं गेट आहे इथलं म्हणजे. आणि ही तुम्ही पाहता ही खाली दगडाचं बांधकाम आहे. चुन्यामध्ये दगड हे फसवलेला आहे आणि वर मात्र तुम्हाला माती आहे. मातीचं बांधकाम आहे आणि ती माती तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत होती. आणखी होय होय. सिमेंट पेक्षाही तिचं आयुष्य जास्त हो आहे हो. आणि या चुन्याचं सुद्धा सिमेंट पेक्षा जास्त आयुष्य याने आहे. काय केलंय की 2 बुरुजाला असं भिंत जोडली वेगळी. हा. आणि ऍडिशनल डिफेन्स तयार केलेला आहे. पायऱ्या जरा थोड्या हा हा, ते मोड- नंतर मोडले. मोड- जुन्या पायऱ्या वेगळ्या होत्या. तर हे आपण मेन दरवाज्यामध्ये जाऊ. या दरवाजा सुद्धा गेट आता नाहीत, त्याला म्हणजे काढून ठेवलेले आहेत. बरेच वर्ष झालेले आहेत. हे पहा त्याचा मेन दरवाजा हा. वर जाण्यासाठी ते कमी लोकांना मध्ये जास्त लोकांना जाता येत नाही. हा. म्हणजे जास्त छोटा लोकांना- दरवाजा. हा, म्हणजे जास्त सैनिक मध्ये जाऊ पण इथे चौकट वगैरे होती का? हा, पहिला दरवाजा होता ना याला. दरवाजा होता. ठीक इथे आहे. सुद्धा बघा, इथे दरवाजा फिट करण्यासाठी तुम्ही हे लाकडाची दाखवायचं- म्हणजे दाखव- दगडाची खाच केलेली. ते दाखव, हा? हे दाखव. आणि ही आगळ सुद्धा दिसते तुम्हाला. खालचं दाखव. ही आगळ, इथे दरवाजा फिट केला जायचा खाली खाली आणि वर. हम्म. आणि ही आगळ आहे इथे. हे पुन्हा 2 देवडे आहेत तेवढे आहेत. इथं सैनिक बसणार. हा. या दोन्ही मध्ये. देवड्यामध्ये. बाहेरचा जर कोणी आला हा. तर त्याच्यावर अटॅक करणार. हा. तुम्हाला सांगतो हे हा. 2 बुरुज जोडून हा. खाली जी मी तुम्हाला डिफेन्सची सिस्टीम सांगितली हा. ती इथं एकदा क्रिएट केली पुन्हा. इथे एक बुरुज दिसतोय. हा, तोच त्या बुरुजाला दोन्ही बुरुजाला जोडलंय या भिंतीनं. बर बर बर. एक मिनिट दाखव. आणि खाली जी सिच्युएशन होती हा. चौकामध्ये डिफेन्सच्या दृष्टीनं हा. तसली सिच्युएशन पुन्हा एकदा तयार केली वरी. हे पहा, वरून इथे मारा होतो. ही जंग्या दिसतात ना समोरच्या हा, दाखवा correct, correct. ते खापराचे आहेत बघा. बघा. बुरुजामध्ये सुद्धा छिद्र दिसतात, त्याला जंग्या म्हणतात. तुम्हाला दाखवतो झूम करून मी. ही जंगे आहेत. इथून बंदूक मध्ये घालून तुम्हाला गोळीबार करता येतो. ह्या जंग्याचा दिशा जी असायची वेगवेगळी असायची. आणि मातीच्या बुरुज जो आहे त्याच्यामध्ये खापराचे गोल तुकडे टाकून त्याच्या सुद्धा जंग्या बनवण्यात आलेल्या आहेत. ही समोर दिसते तुम्हाला. इथं स्पष्ट दिसते जंगी ही बघा. ऑल डायरेक्शन नाही त्याच्यावर ऑल डायरेक्शननी त्या जंग्या आहेत. भिंतीमध्ये थोड्या बघा फार मोठी मोठी झाडं उगवलेली आहेत. एक पिंपळाचं दिसत आहे दोन्ही पण. तरी पण तुम्हाला भिंत जागेवरून हललेली नाही. वेळेत ही न काढल्यामुळे त्याचं खोड मोठं झालेलं आहे. आणखी एक दरवाजा दिसतोय. होय होय. हं? मध्ये जर शत्रू आला हा. तिथल्या माऱ्यातून जर वाचला हा. तर परत एक छोटा दरवाजा वर. वर आणखी एक दरवाजा आहे. हा, आणखीन एक दरवाजा आहे. म्हणजे हा तिसरा दरवाजा. तिसरा दरवाजा आहे आणि हा. तो पण छोटाच आहे. दाखवा ही दरवाजा तिसरा. हा.
हा तो पण छोटाच आहे. हा त्याच्यातून सुद्धा 2-3 सैनिकापेक्षा जास्त मध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे इथे पण चौकट होती, चौकट आता नाही. इथं मात्र त्याच्या खानाखुणा दिसत आहेत. इथं दरवाजा आहे तो फिट केला जायचा. ही आगळ आहे, बाजूला बघताय तुम्ही. ही पण बाजूला आगळ आहे. पडझड झाल्यानंतर बरीचशी तुमची वरची कुटुंब खाली राहत आहेत आता. गेले. खाली हो, वाडे हो, बांधत आहे. हो, हो, होय, तर ही होय. किती वर्षापूर्वीची गडी असेल? साधारणतः 300 वर्ष. तर आम्हाला शाहू महाराजांनी इकडे आणल्यामुळं हम्म. नंतर पहिल्यांदा त्याची तांदूळजाला दिलेली होती जागीर. हा तिथली गडी बांधली, घाईघाईने बांधलेली ही गडी आहे. हा लढाऊ गडी आहे. हा आणि रेसिडेन्शियल म्हणून ती गडी आहे. हा तुम्ही जर पाहिलेली आहे ती गडी, हा त्याच्यामध्ये विटाचं बांधकाम वगैरे हा केलेलं आहे. मस्त एकदम गडी. याच्यामध्ये बघा ना तुम्ही, दगड जसे आहेत तसे बसवलेले आहेत. सरदार नाईक बावणे हे जे घराणं आहे ते फार प्रसिद्ध असं आणि लढाऊ असं हे घराणं आहे. सातारचे जे राजे होते शाहू महाराज यांच्या सैन्यामध्ये हे सरदार नाईक बावणे हे घोडदळाचे प्रमुख होते. तालुका जिल्हा लातूर येथील तांदूळजा येथे या घराण्याची एक गडी आहे. अत्यंत भव्य अशी गडी आहे. आताही तिथं माणसं राहतात आणि त्या गडीचं चित्रीकरण मी केलेलं आहे आणि युट्यूबवरती टाकलेलं पण आहे. त्याची लिंक मी तुम्हाला कॉमेंटमध्ये देईल त्याची. आणि त्या घराण्याचाच एक भाऊ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामध्ये या गिरवली गावामध्ये राहत होता आणि त्यांची ही गडी आहे. म्हणजे दोन्ही गावामध्ये त्यांची जहागिरी होती. आणि हे जे सरदार नाईक बावणे कुटुंब आहे त्यांचं जे नातं आहे ते अक्कलकोटचे महाराज फत्तेसिंग भोसले महाराज यांच्याशी आहे. सातारचे शाहू महाराज यांचे ते मानसपुत्र आणि त्यांच्या ज्या फत्तेसिंह भोसले महाराजांच्या ज्या पत्नी होत्या या तांदूळजा येथील नाईक कुटुंबामधल्या होत्या, नाईक बावणे कुटुंबातील होत्या. गोजराबाईशी त्यांचं लग्न झालं होतं. दोन्ही जी गडी आहेत ते अत्यंत भव्यदिव्य आहेत. काळाच्या ओघामध्ये इतकी जास्त पडझड झालेली, परंतु तांदूळची जी गडी आहे ती मात्र आणखी पाहण्यासारखी आणि एकदम मजबूत अशी गडी आहे. तिथले जर बुरुज जर पाहिले तर आपण थक्क होतो. एवढे मजबूत असे बुरुज आहेत. आपल्या पूर्वजांनी बांधलेली तांदूळजा येथे गडी आहे, हो, लातूर जिल्हा, हो, हो. आणि ही बीड जिल्ह्यातली गडी आहे. दुसरी. या गडीला, दोन्ही गडीला फार ऐतिहासिक असं महत्व आहे. जी. आणि तांदूळजाचा हो. उदगीरची लढाई हो. आणि उदगीरचा तह हो. याचा काय संदर्भ येतो? यावेळेस कसं होतं, प्रत्यक्षात लढाई उदगीरला झालीच नाही हा मोठे साहेब. हा. काय होतं, आता इतिहासामध्ये त्याच्या नोंदी आहेत. हा. जसं त्या दोघांचा मार्ग पण आहे. हा. विश्वासराव भाऊ आणि सदाशिवराव भाऊ हे परळीला मुक्कामी होते. बर. वैद्यनाथाचं दर्शन घेतलं, अभिषेक केला आणि ते इथे गिरवलीला आले. हा. आणि गिरवली येऊन मग आंबेजोगाई, सारसा आणि हा. तांदूळजाला गेले हा. एक बाजू. हा. आणि रघुनाथराव पेशवे हे उदगीर पासून 25 किलोमीटर अलीकडे होते. बर. त्यांचा जो रूट दाखवलेला आहे हा. तिथून ते नळेगावला आले. हा. उदगीरवरून, उदगीरच्या अलीकडून नळेगावला. हा. त्याच्यानंतर मग औसा, हा. त्याच्यानंतर लातूर, हा. त्याच्यानंतर रेणापूर, हा. आणि एका बाजूनं ह्याला हा. तांदूळजाला. हा. एका बाजूने विश्वासराव आणि भाऊसाहेबांची फौज, एका बाजूने रघुनाथरावची फौज. हा. त्या दोघांच्या मध्ये त्यांना असं कळालं की निजाम हा औशावरून धारूरला जात आहे. हा. मग आता कुठला सपोर्ट कुठल्या तरी ह्याचा गडीचा लागतो किंवा किल्ल्याचा हा. लागतो, मग हा. ते तांदूळजा निवडलं. बर बर. आणि तांदूळजाला लढाई निर्णायक झाली. हा. आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो कमांडंट होता कादर खान नावाचा, हा. हा. तो मारला गेला. हा. आणि त्याच्यानंतर निजाम सरेंडर झाला. हा. आणि त्यांनी चंगेज खान हा. असं एक नाव आहे त्याचं, हा. तो वकील म्हणून पाठवला. हा. आणि मग तांदूळजाच्या गडीमध्ये त्याच्या जे करार तह. पत्र झालं, तह तह. झाला, तह त्याच्यावर झाला. ते निजाम. उदगीरची लढाई इतिहासामध्ये फार प्रसिद्ध आहे. जे शाहू महाराज होते त्याच्या अंडर पेशवे होते. असं ठरलं की आता निजाम त्रास देतोय, आपल्याला निजामाविरुद्ध लढाई करायची. त्यामुळे त्यांनी प्लॅन ठरवला आणि त्याला उदगीरची मोहीम असं नाव दिलं. त्यावेळेस निजाम सैन्य कमी असल्यामुळे उदगीरहून तो औस्याला आला होता. आणि औस्यावर आहे असं कळल्यानंतर सदाशिवभाऊ विकून गेले आणि त्या पलीकडल्या बाजूने रघुनाथराव आले आणि तांदूळजा इथं खरी लढाई झाली. ओळखली जाते मात्र उदगीरची लढाई, परंतु तांदूळजा लढाई झाली. निजामाचा पराभव झाला आणि तिथं तह करण्यात आला. आणि तह सुद्धा तो जी तांदूळजाची गडी आहे बावणे नायकाची, तिथंच तह झालेला आहे. आणि त्याच बावणे सरदाराची ही दुसरी गडी आहे. तुम्हाला मी सांगायचं विसरलो, हा. 4 बुरुजापैकी एक बुरुज जो आहे हा. तर खालपासून वरपर्यंत मातीचा आहे, पूर्ण मातीचा. बरं, ते दाखवता येईल मला? हो, दाखवता येईल ना, बरं. खाली जाऊन आपण परत दाखवू. ओके ओके. पण ह्या बुरुजाचं वैशिष्ट्य मातीचं कसं आहे हा. की तोफेचा गोळा जरी आला हा. तर पूर्ण पडत नाही. तोफेचा गोळा असा रुतून बसतो. ओके ओके. आणि याच्यामध्ये एक अंडरग्राऊंड रूम आहे त्याच बुरुजाच्या खाली. बरं.
पाहता येईल का ते? हो, शस्त्र वगैरे त्याच्यातच होते. पाहता मागच्या येईल वेळेस पाहता येईल विद्यापीठाचे लोक आले होते हा. आणि ते शस्त्र वगैरे त्यांनी घेऊन गेले विद्यापीठामध्ये आणि डिस्प्ले ते केले. परत गेलेच नाही, दिलेच नाही. नाही दिले आहे ते. मग तुम्ही परत त्यांनी शस्त्र का परत दिलं नाही? प्राध्यापक होते ना, कोण होते प्राध्यापक? प्राध्यापक सतीश देशमुख. हे? त्यांचे क्युरेटर होते, प्रोफेसर होते. दिलं नाही. ते तांदूळाचे शस्त्र नेले, काय तुमचे झालं, नेले. आम्हालाही त्याची जाणीव नव्हती. हा. आम्ही ते लेखी दिलेलं नाही, त्याच्याकडे रिसिव्ह आणि घेतलं नाही. इथूनच नेले सगळे त्यांनी. आणि परत करायला सुद्धा तुम्हाला बनवून केली नाही, हो. कुठे गेले असं गेले? हा? फक्त पेंटिंग जे आहेत हा. त्या त्यांनी सुरक्षित ठेवल्या तिथे. मग शस्त्र कुठे गेले? त्यांनी आमच्याकडे. मुद्दाम म्हणून तुम्हाला शस्त्र दिलं नाही असं त्यांनी सांगितलं, तांदळाला सांगितलं. शस्त्र हो हो गोड गोड बोलून नेले हो. आणि कोणा मला सापडत नाही, इथं ठेवलं नाही. मग नाही कोणी? केले नाही केले आणि डिस्प्ले करू म्हणून नेलेले ते. तिथे म्युझियम मध्ये डिस्प्ले करू तुमचे शस्त्र हा. असं म्हणून नेलेले आहेत. पण- आणि ते सगळे बंदुका होत्या, हा. तलवारी आणि बंदुका. मग तिथं कुठे डिस्प्ले केलं का त्यांनी? डिस्प्ले केलंय त्यांनी, पण दुसरेच नाव लिहिलेले त्याच्या काय? खाली. आणि ते बंदुका तर नाहीतच तिथं. नाही, काय केलं? नाव लिहिले दुसरं म्हणजे? दुसरे कोणाचेच नाव, त्यांचे स्वतःचे नाव टाकलेत काही. हा. आणि बंदुका तर एक पण नाही. मी त्यांना विचारलं बंदुका कुठं आहेत, हा. तर ते म्हणले वरच्या मजल्यावर आहेत. मी वरच्या मजल्यावर गेलो, काहीच नाही हा. तिथं. मग गवळी म्हणून ते हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, हा. त्यांनाही भेटलो मी. हा. तर ते म्हणले "हो, तुम्ही रिसिव्ह घेतलेला नाही, हा. आमच्याकडे असल्यावर तर आम्ही डिस्प्ले केलंच असतं म्हणले." बऱ्याच लोकांनी बरं का असं संशोधन म्हणून बऱ्याच महाराष्ट्रामध्ये असं घडलेलं, ती शस्त्र आणली आणि त्याला परत केली नाही आणि वेगवेगळ्या कारण सांगितली त्यासाठी. जी जी असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे. ते सांगत होतो ना मी हा, तुम्हाला, हा. पूर्ण मातीच आहे. हा. त्याच बुरुजामध्ये ही रूम आहे अंडरग्राऊंड. कोणती? आणि हे इथून त्याला थोडासा रस्ता आहे बघा. हे छोटा रस्ता आहे एकदम, मध्ये जाता येत नाही तुम्हाला पूर्ण. ही बुरुज आहे का? हा, या बुरुजात रूम आहे ती. ते समोर दिसतोय तुम्हाला बुरुज आहे हा मातीचा पूर्णपणे, हा. आणि सलग खालपासून वरपर्यंत बुरुज आहे हा मातीचा मातीचा. आणि आता पडझड झाली, त्या रूम मध्येच एक गुप्त अशी खोली आहे, तिथं शस्त्रसाठा ठेवला जायचा. त्याचा हा प्रवेशद्वार आहे त्याचं. हे आता मध्ये जाता येत नाही. मी बॅटरी लावली, ते पहा तुम्ही. झूम करतो कॅमेरा तरी दिसणार नाही. या गडीच्या आपण एकदम उंचावरील भागात जाऊ आता. माझ्या डाव्या साईडला हा मातीचा बुरुज आहे गडीवरला, आणि पूर्ण जमिनीपासून ग्राउंड लेवल पासून तो मातीमध्ये आहे. आणि यामध्येच त्यांची गुप्त अशी शस्त्रसाठा ठेवण्याची खोली आहे. आता झाडी झुडपं कोणी राहत नसल्यामुळे वाढलेलं आहे. हा पण एक बुरुजच आहे पूर्वेकडील. हो, मग- हा पूर्ण मातीचा आहे. खालपासून वरपर्यंत एवढा पूर्ण माती. हे गाव आहे समोरचं. तर इकडे जर कॅमेरा केला तर तिकडे सुद्धा बुरुज दिसतोय, जरा झूम करा. तो दगडाचा बुरुज आहे आणि दगडाच्या बुरुजावर नंतर मातीचा बुरुज आहे. आता वर तर कुठे राहतात, खाली वाडे बांधले तुम्ही. किती कुटुंब राहतात इथं? 4च कुटुंब आहेत. आणि तुम्हाला जहागिरी होती म्हणतात, कुठली कुठली जहागिरी होती? जहागिरी आम्हाला इथले तर होतेच, तांदूळजा, गिरवली हे 2 तर होतेच. जालना जिल्ह्यामध्ये पांगरी, हा. पावनी चिंचोली, हा. पीर पिंपळगाव, हा. भाईखेडा हा. आणि मांगदेऊळगाव. बर. घोडचराईसाठी नंदागोळ म्हणून इथं गाव आहे हा, बाजूला. नंदगड आहे, फेमस गाव आहे. तर ते घोडचराईसाठी आम्हाला दिलेलं शाहू महाराजांनी. हा. आणि तांदूळजाच्या घोडे चराईसाठी टाकळगाव गाव दिलेलं होतं. तांदूळजाची जी गडी आहे आणि गिरवलीची गडी आहे, दोन्ही 6-6 एकराची गडी आहे. तर आम्हाला आता एक या गडीची प्रदक्षिणा घालवा, म्हणजे आम्हाला कळेल बाहेरून कशी गडी ते. नाही, एकदा तुम्हाला विहीर दाखवतो. दाखवा विहीर. वरी वर विहीर पण आहे. विहीर आहे. तर त्यावेळेस तुम्ही राहिलेत का इथं? तुम्ही आमच्या आठवतं नाही, का? अगोदरच्या पिढ्या. तुम्ही नाही? नाही नाही, तुम्ही आम्ही पण पाहिलं नाही. नाही? आम्ही नाही पाहिलेलं. नाही ना? आमच्या अगोदरच्या पिढ्या इथे राहत होत्या, पण बरं. त्याचं ते स्ट्रक्चर दिसतंय आता, बेसमेंट दिसतंय. बेसमेंट ही पाया दिसतोय इथं. हा. भिंतीचा. आणि विहीर आहे म्हणजे कुठे आहे ती? ही विहीर आहे इकडे. कुठे? या. म्हणजे एवढ्या उंचावर विहीर आहे हो हो. आणि त्याला पाणी आहे का? आणि पाणी आहे, त्याला मोठीची व्यवस्था आहे. बापरे. हा, मोठ्याची व्यवस्था केलेली त्याला. मोठ म्हणजे होती पूर्वी तिथं? हा, वरी वरी वरी. बापरे. हो हो. मग त्याला धावपट्टी वगैरे सगळी असेल ती? सगळं आहे, धावपट्टी पण? सगळं आहे. पलीकडच्या बाजूने दिसतंय धावपट्टी, पलीकडच्या बाजूला हा. आहे. आणि ही विहीरचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला असं मधून पायऱ्या नाही, त्याला हा. बाहेरून पायऱ्या आहेत. म्हणजे छोटा मुलगा सुद्धा, लहान लेकरू असं पळत जाऊ शकतं मध्ये, गोल फिरत फिरत. मग आता ही झालं का ते? नाही, ते दिसतं ना, पलीकडून दिसतं ना बाजूने. मग त्याला पाहून दाखवा ना. हो. म्हणजे बाहेरून जातात मध्ये आणि मध्ये गेट होतं. इकडून आहे का? किती खोल आहे वगैरे पाहता येते का? म्हणजे जमिनीच्या खालीच धरायचं आपण. आता आपण जितकं हं? उंच चालू त्याच्या खाली पुन्हा. हा. हे पाह्य. पाणी दिसतंय का? नाही नाही नाही, पाणी नाही. पुढे जाऊ नको. नाही नाही, जास्त पुढे हा. जाऊ नको. इथं मोठ होती, त्याचे जी धावपट्टी किंवा जे त्याला काहीतरी भराव म्हणतो आपण. भराव म्हणजे धाव, आणि ही जी होतं त्याला काहीतरी म्हणायची, हरवळ काहीतरी म्हणायची त्याला. हा, हा, हे. इथं पाणी पडायचं इथं मोठ्याच. हा. ते पाय येतं. ते आणखी तुम्हाला दगडाचा हे दिसतो, त्यामध्ये किती 2 लाकडापासून वरी रहाट बांधला जायचा आणि त्यामार्फत मग ही बैलाच्या साहाय्याने मोठ ओढली जायची. म्हणजे ऐतिहासिक विहीर आहे ही. ही उंची किती असेल गडीची?
गडीची उंची आणि मग खाली खोल पाणी उंची किती असेल गडीची अंदाज? साधारणतः 70 फूट असू शकते. 70 फूट. 70 किंवा 100 बी. समोरच्या बाजूने ठीक आहे एकदा. तुम्हाला म्हणजे बाहेरून पायऱ्या असणारी मी पहिल्या वेळेस विहीर पाहतोय. हे पहा, म्हणजे इथून तुम्हाला खाली जाता येत होतं, खाली असं येते का? नाही मी अर्ध्यापर्यंत गेलेलो आहे जुन्या काळात लहान असताना. आणि जी जंगी म्हटलं होतं ना, ही जंगी मातीमधली, इथून गोळीबार करता येत होता. ही जंगी आहे. ही पश्चिम बाजू आहे गडीची. इथून तुम्हाला जे मेन एंट्रन्स आहे ते तुम्हाला दाखवतो मी. मेन एंट्रन्स आहे ते. त्या मेन एंट्रन्स मध्ये जाऊन आपण डावीकडे वळलो होतो आणि तो समोरचा बुरुज दिसते आणि बुरुजापासून निमुळत्या वाटेने आपण मध्ये गेलो होतो. आपण सध्या गडीच्या पूर्व बाजूला आहोत आणि या पूर्व बाजूला सुद्धा 2 बुरुज आहेत. त्यापैकी एक जो बुरुज आहे पूर्णपणे मातीचा आहे आणि त्याचा हा दगडी पाया आहे, बांधकाम आहे. त्याच्यावर ही पिंपळाचं झाड मोठं उगवलेलं आहे आणि या पायाच्या वर तुम्हाला पूर्णपणे मातीचा बुरुज दिसतोय. आणि या बुरुजाचं एक वैशिष्ट्य आहे, बंकर टाईप ही जी रचना आहे. तर ही बंकर टाईप रचना काय आहे हे काका सांगतील. आपल्या डिफेन्सच्या दृष्टीनं याच्यामध्ये एक अंडरग्राऊंड रूम काढलेली आहे. जो मातीचा बुरुज आहे त्याच्यामध्ये शस्त्र आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मध्ये बसण्यासाठी एक जागा तयार केली आहे. गडीच्या पूर्व दिशेला मी आहे आणि या बाजूला जे 2 बुरुज आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. हा पहिला बुरुज जो आहे तुम्ही मग सांगितलेला, तो पूर्णपणे मातीचा आहे, ज्यामध्ये गुप्त अशी खोली आहे. खाली बेसमेंटला दगड आहे आणि वर मातीचं बांधकाम आहे, पांढरी माती आहे आणि त्याची ही 2 बुरुजाला साधणारी ही भिंत आहे. खालची बाजू जी आहे ती दगडी बांधकाम आहे आणि वर मातीचं बांधकाम आहे आणि त्याच्या बाजूलाच हा भव्य असा दगडी बुरुज आहे. मध्ययुगीन काळामधलं जरी बांधकाम जे असलं तरी किती मजबूत असं बांधकाम आहे. म्हणजे आपले पूर्वज शूरवीर तर होतेच, परंतु त्यांची वास्तुकला किती पुढारलेली होती याचं उत्तम उदाहरण म्हणजे या गडीचं बांधकाम. आणखी चिरा सुद्धा हललेला नाही. तर हा जवळून मी बुरुज दाखवतो, पहा. एकदम भव्य असा हा बुरुज आहे. कुठलंही घडीव बांधकाम नाही, घडीव दगड नाही. जसा चिरा आहे तसा तिथं पाचरीच्या साह्यानं, चुन्याच्या साह्याने फसवलेला आहे. आणि या गडीला मी सांगितलं की 3 स्तरीय संरक्षण रचना होती. गावाच्या बाजूला तटबंदी होती आणि गडीच्या पायथ्याला पण एक तटबंदी होती. ती तटबंदी मी तुम्हाला दाखवतो. ती ही तटबंदी आहे मातीची. आता तिथं झाडं वाढल्यामुळे ती स्पष्ट दिसत नाही, परंतु आणखी तुम्हाला ही तटबंदी दिसते. आणि तिसऱ्या क्रमांकाची जी तटबंदी आहे ती ही गडीवर आहे. ही तुम्हाला दिसते वरच्या बाजूला. काही जे मोठे वाडे होते, गडी होते, त्यावेळेस तिथं स्नानासाठी आणि मलमूत्र विसर्जनासाठी सुद्धा सोय असायची. म्हणजे आजची संडास कशी होती ती तुम्हाला दाखवतो. त्याचं मलमूत्र बाहेर पडणारी जी व्यवस्था होती तर ती तुम्हाला मी दाखवतो. ही पाठीमागची बाजू आहे गडीची आणि तिथं हे एक मोठं छिद्र आहे दगडामध्ये. तर या छिद्रामधून मलमूत्र बाहेरच्या दिशेनं पडायचं आणि त्यानंतर ते तिथून उचलून नेऊन उखंडावर किंवा शेतावर टाकलं जायचं. गडीच्या बेसमेंटला जी मी सांगितलं तटबंदी होती ती ही मातीची तटबंदी. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या तटबंदीवर 9 बुरुज होते. तर आपण ह्या गडीच्या पूर्व बाजूकडून बाहेर पडतोय. हे गाव आहे आणि हा तुम्हाला ह्या दुसऱ्या तटबंदीचा एक बुरुज दिसतोय. हा ऐतिहासिक ठेवा आहे. हे पहा, तुम्हाला मातीचं बांधकाम दिसतंय बुरुजाचं. खालचं बेसमेंट जे आहे ते दगडी आहे. वर बोरीचं झाड वाढलेलं आहे. या गडीमध्येच एक प्रसिद्ध असं मंदिर आहे, संस्थान आहे. हा शीतलदास महाराजाचा हे त्याचं रेसिडेन्स आहे आणि बाजूला हा दगडी बांधकाम केलेला वाडा आहे. या गडीचाच पार्ट आहे का हा? खालचं जुनं आहे. हा. नंतर वरी बांधलेलं आहे. हे हा. खालची तटबंदी. खालची तटबंदी जी आहे तुम्हाला त्या गडीचीच आहे ती. आणि या तटबंदीवर नंतर खालच्या बाजूला हा वाडा बांधलेला आहे. गडीच्या पश्चिम बाजूला आपण आलो आहोत, तिथला हा बुरुज आहे. या बुरुजावर नंतर
लोकांनी घरं बांधलेत आहे. तर हा जुनाच बुरुज आहे, हा पश्चिम दिशेकडला. म्हणजे दुसऱ्या तटबंदीच्या आतले जे 4 बुरुज आहेत त्यापैकी हा पश्चिम दिशेचा बुरुज आहे. गडीच्या बाहेरच्या बाजूला घरं बांधण्यात आलेली आहेत आणि आपण आता मेन एंट्रन्स कडे चाललोय. हे गावातला जुना वाडा आहे समोर. मेन एंट्रन्सच्या जवळ आलो त्याची ही तटबंदी आहे. ही पूर्ण आपण आता या वाड्याची प्रदक्षिणा पूर्ण करून परत ज्या ठिकाणी आपण एंट्री केली त्या एंट्री पॉइंटला म्हणजे प्रवेशद्वाराला आपण इथं पोहोचलेलो आहोत. खालच्या बाजूला सुद्धा एक विहीर आहे या गडीच्या. ती विहीर कुठे दाखवता का ती? हो दाखवतो. हे पिण्याच्या पाण्याचीच विहीर आहे. बकुळीची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे. गडीचा पश्चिम भाग आहे. हो. त्याचाच हा दगडी बुरुज आहे. हा हो. पहा किती मजबूत आहे. आणखी आणखी एक त्याचा दगड हल्ला नाही, वैशिष्ट्य सांगितलं नाही, एकही दगड घडलेला नाही, रचलेला आहे आहे. तसा बसवलाय. सांधला आहे तो. या बाजूला बहुतेक त्यांच्या घोडे हत्ती काय उंट हो असतील हो. त्याचं ठेवण्यासाठी ही बहुतेक त्याचा ही जागा असावी. जो चुना मळला जायचा त्याचं ही चाक आहे. मला खूप दिवसांनी पाहायला मिळालं. भलं मोठं चाक आहे. या घाणीमध्ये हे चाक फिरायचं. आता आडगळीला पडलं ही चाक आणि इथं घाण आहे पण ती बुजलाय. बुजला हे हा आहे. बुजला गेला. हा थोडे अवशेष दिसतात घाणीचे. दिसतंय का? हा ही चिऱ्याचं बांधकाम आहे. नाही. ती अशी गोल घाणीच होती ही. फक्त पूर्वेकडला बुरुज आहे हा दगडी. गावाच्या एरियाचा म्हणजे अर्धा गावाचा एरिया आहे घरी. अर्धा गाव. अर्धा गाव. या विहिरीचं असं नाव आहे की बकुळीची विहीर म्हणतात. हं. प्रत्यक्षामध्ये जुना गार्डन होता. हं. इथं अष्टरचे गड्डे सुद्धा सापडले आता बर. त्या काळामध्ये लावलेले. बर. आणि बकुळीची फुलं असल्यामुळे याचं नाव बकुळीची विहीर पडली. चांगल्या कंडिशन मध्ये विहीर आहे. इथं मध्ये पायऱ्या आहेत. मी मध्ये गेलेलो आहे. हं. आणि तुम्ही आता पलीकडून जर पाहिलं ते 25-30 वर्षापूर्वी बांधली असं वाटतंय. वास्तविक ती 300 वर्षापूर्वीची विहीर आहे. गडीची ही पूर्व बाजू आहे. या पूर्व बाजूलाच एक कोपऱ्यामध्ये विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये जाण्यासाठी हा दगडी पायऱ्या आहेत. हा जिना आहे. दगडी पायऱ्या पाहू शकता. मध्ये एक आर्च पण आहे, कमान आहे. त्या कमानीमधून तुम्हाला खाली विहिरीमध्ये उतरता येतं. तर प्रत्यक्ष आपण विहीर पाहू. आणखी बांधकाम मजबूत आहे, फक्त दुर्लक्षित आहे. आणि ही पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. आणि विशेष म्हणजे ही मोठीची विहीर आहे. कल्याणराव त्याला धावपट्टी आहे, थारोळा आहे, सर्वच आहे. आता जास्त त्यामध्ये पुढे गाळ जाऊ नका. साचलेला आहे. तर बघा किती आणखी मजबूत बांधकाम आहे. आणि हे तुम्हाला उत्तरेच्या दिशेनं ही धावपट्टी आहे आणि त्याचं थारोळं पण आहे. की बघा असा उतार दिलेला दहावीला. इथून बैलावर मोठ चालायची आणि त्याचं पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं.